श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा उल्कामुख राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे घरासी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयांना नव्हते काही संतान केला म्हणून नवसवान्यान पती पत्नीला कन्याही झाली कलावती म्हणून कन्येचे नाव दिले त्यांनी आवडी 16 तारखेला आणि आमचे सगळे आमचे अध्यक्ष माझी आमचे डेकोरेशन म्हणजे खास आनंदाना माडिक यांनी तरी ह्यावेळी तर कमाल केलेली आहे डेकोरेशन एकदम उत्तम केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला काही आक्षेप नाही आहे आणि आता थोड्या वेळात पूजा पण चालू होणार आहे आणि आमचे आचार्य त्यांचा आचार्य आहे ते सकाळी नाश्त्यापासून दुपारी जेवण संध्याकाळी परत गुलाबला आहे त्यांचं पण एकदम आचार्याचं जेवण उत्तम असतं आजचा नाश्ता हा एकदम अत्युत्तम झालेला आहे आमचे पदाधिकारी आमचे ग्रामस्थ महिला मंडळ बाल कलाकार यांनी भरपूर मेहनत करून ही काल सजावट केलेली आहे आता पुढील आजचा दिवस हा तुम्हाला बघायला मिळेल विविध कार्यक्रम असतील हळदी कुंकू आहे मुलांचे डान्स आहेत त्यानंतर संध्याकाळी संगीत खुर्ची चमचाकोटी त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आहे सर्व हा कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे आणि माझी अध्यक्ष सर्व आमचे पदाधिकारी यांच्या या चांगला कार्यक्रम होत आहे आणि असाच कार्यक्रम अत्युत्तम यावर्षी पुढचं चांगलं राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आला आळ केले दोघासी कैद तात्काळ करताणी करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघी भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका आमची तरलेली वेली व पाण्याने भरलेली हो खरे तुझे हे बोलून यती ते दूर बसले जाऊन डोंग गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यांनी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन देवा हृदय सत्यता श्री हरीशी पूजिता
श्री हरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकून आनंदाची हर्षली भाया साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून रुष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे कानी आली कन्या प्रसाद त्यागूनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षूनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पती सर नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा ज्यांनी आपल्या सहकार्य केलेले आहे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजच्या पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया असे आपण मंडळाच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.